हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. तर या लेक्चरमध्ये आपण सायंटिफिक नोटेशन आणि सिग्निफिकंट फिगर हे काय असतात समजून घेऊया. ओके, हेडिंग लिहा सगळ्यांनी. सायंटिफिक नोटेशन अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. 11वीचा जो केमिस्ट्रीचा टॉपिक तुमचा सुरू आहे, कुठला मोल कन्सेप्ट, त्या टॉपिक मध्ये हा पुढचा पार्ट आहे, पुढचा पॉइंट आहे सायंटिफिक नोटेशन. ओके, मी काय लिहितोय बघा. कोणताही अतिशय स्मॉल नंबर म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल नंबर असेल किंवा कोणताही व्हेरी व्हेरी बिग नंबर म्हणजे काय, कोणताही स्मॉल नंबर किंवा कोणताही मोठा नंबर जर तुम्हाला लिहायचा असेल किंवा एक्सप्रेस करायचा असेल तर तो नंबर आपण सायंटिफिक नोटेशनच्या लँग्वेज मध्ये आपण त्याला काय करू शकतोय, रिप्रेझेंट करू शकतोय. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर 0.000000321 हा नंबर माझ्याकडे आहे. हा नंबर तसं बघायला गेलं तर अतिशय लहान नंबर आहे. मग हा अतिशय लहान असलेला नंबर आहे तो दरवेळी मला 0.000000321 असं दरवेळी मला लिहावं लागणार आहे. पण हे जे आपलं हार्ड वर्किंग आहे ते आपण काय करूया, थोडंसं कमी करूया. आणि ते हार्ड वर्किंग कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हा जो नंबर आहे तो नंबर आपल्याला कॉम्प्रेस करता येतोय का हे चेक करूया आणि कॉम्प्रेस करून आपण लिहिण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे किती पण स्मॉल नंबर असले किंवा कितीही मोठा नंबर असले, फॉर एक्झाम्पल 6.6022 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 असे मी 20 झिरोज या नंबरच्या पुढे दिले. 6022 हा नंबर जर मी तुम्हाला म्हणलो हा नंबर रीड करा तर तो रीड करता येतोय का, नाही. बरं, तो लिहिताना सुद्धा आपण कम्फर्टेबल फील करतोय का, नाही. कारण दरवेळी आपल्याला अतिशय हार्ड वर्किंग करावं लागणार आहे हा नंबर लिहायचा असणार. ओके, त्यामुळे आपण काय करूया, हा अतिशय मोठा नंबर असेल किंवा हा अतिशय लहान नंबर असेल, याला आपण काय करूया, थोडंसं कॉम्प्रेस करता येतंय का हे चेक करूया. आणि कॉम्प्रेस करण्यासाठी आपण काय करायचं, सायंटिफिक नोटेशनचा आपण यूज करणार आहे. ओके, मग पहिल्यांदा जर मी तुम्हाला क्वेश्चन एक विचारला, काय क्वेश्चन आहे की व्हॉट इज द बेसिक नीड ऑफ सायंटिफिक नोटेशन, सायंटिफिक नोटेशनची काय बेसिक नीड असेल, तर त्याचं जे आन्सर आहे ते आन्सर काय असणार आहे मित्रांनो, तर अतिशय स्मॉल नंबर किंवा अतिशय बिग नंबर कॉम्प्रेस करून लिहिण्याच्या पॅटर्नला, लिहिण्याच्या रिप्रेझेंटेशनला आपण म्हणणार आहे सायंटिफिक नोटेशन. ओके, मग त्याची काय गरज आहे समजली तुम्हाला. मग आता आपण ते ऍक्च्युली बघूया की सायंटिफिक नोटेशन कसं वर्किंग करते. ओके, मग आपण काय करूया, कोणताही नंबर असेल, एनी नंबर कॅन बी रिटर्न in scientific notation as follows. पुढील प्रमाणे एक तुम्हाला मी नोटेशन सांगतोय, सायंटिफिक नोटेशन देतोय. त्या नोटेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कोणताही नंबर आपल्याला फिट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल कॅपिटल N into 10 raised to small n, दिस इज युअर रिप्रेझेंटेशन. कोणताही स्मॉल असू दे किंवा कोणताही मोठा नंबर असू दे, तो मला या फॉर्मॅट मध्ये काय करायचा आहे, फिट करायचा आहे. कोणता, कॅपिटल N into 10 raised to n या फॉर्मॅट मध्ये. आता इथं हा जो फॉर्मॅट तुम्हाला मी इथं बोर्डवरती लिहिलेला आहे त्या फॉर्मॅट मध्ये हे कॅपिटल N जे दिसतंय आणि इथं 10 ची पॉवरच्या रूपात जे स्मॉल n तुम्हाला दिसतंय त्याचं मिनिंग आपल्याला माहित पाहिजे. मग इथं मी कॅपिटल N चं मिनिंग लिहितोय. कॅपिटल N इज इक्वल टू, याची जी व्हॅल्यू असेल, व्हॅल्यू ऑफ capital N is between 0 to 10. म्हणजे या कॅपिटल N ची जी व्हॅल्यू असेल ती आपल्याला 0 आणि 10 च्या मध्येच आणायची आहे. ओके, मग आता हा जो नंबर बघितला 0.000000321 हा नंबर मला काय केला पाहिजे, 0 आणि 10 च्या मध्ये आणून लिहिला पाहिजे. खालचा जो नंबर दिसतोय 6022 आणि पुढे बरेचसे 0, हा सुद्धा अतिशय मोठा नंबर आहे, तो मला काय केलं पाहिजे, 0 आणि 10 च्या मध्ये आणून लिहिला पाहिजे. असे जे छोटे छोटे किंवा असे जे मोठे मोठे नंबर्स असतात त्यांना आपण 0 आणि 10 च्या मध्ये आणून जे लिहितो त्या नंबरला आपण म्हणायचं सायंटिफिक नोटेशन. आणि इथं जे स्मॉल n असेल, स्मॉल n ला आपण काय म्हणूया, पॉवर ऑफ 10. ही स्मॉल n काय असणार आहे, 10 ची पॉवर असणार आहे. याला आपण असं पण म्हणू शकतो एक्सपोनंट, त्याला आपण मराठीत घातांक पण म्हणतो. ओके, इथे लिहिणार आहे मी पॉवर ऑफ 10, 10 ची पॉवर. आणि ही जी 10 ची पॉवर आहे
दिस पॉवर मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. ती 10 ची पॉवर पॉझिटिव्ह सुद्धा असू शकते किंवा निगेटिव्ह सुद्धा असू शकते. आता ही 10 ची पॉवर पॉझिटिव्ह कधी आणि निगेटिव्ह कधी हे सुद्धा आपण इथं डिस्कस करणार आहे. ओके, हे लिहून घ्या तुम्ही. ओके, तर आता आपण काय करूया, ऍक्च्युली आता हे डिस्कस करूया की कोणताही स्मॉल नंबर किंवा कोणताही मोठा नंबर सायंटिफिक नोटेशन मध्ये कसा लिहायचा असतो. हा आहे आपल्याकडे फर्स्ट नंबर, हा आहे आपल्याकडे सेकंड नंबर. ओके, पहिला नंबर जर बघितला तर तो काय इथं लिहितोय मी आन्सर. सायंटिफिक नोटेशनच्या रूपात मला लिहायचं असेल तर मी काय करणार आहे, हा जो दिलेला नंबर आहे तो पहिला 0 आणि 10 च्या मध्ये येतोय का हे चेक करणार. येतोय की, कसा येतोय बघा. हा नंबर 0 आणि 10 च्या मध्ये आणायचं झालं तर 3.21 या नंबरला मी असं लिहू शकतो 3.21. आता हा नंबर 3.21 च्या रूपात लिहिलेला आहे, म्हणजे तो नंबर 0 आणि 10 च्या मध्ये आला ना, 0 आणि 10 च्या मध्ये. आता हा सेकंड, हे पहिला आन्सर आहे तर हे सेकंड. हा दुसरा जो नंबर आहे तो सुद्धा मी 0 आणि 10 च्या मध्ये आणू शकतोय का, तर आणू शकतोय. कसा आणणार, तर 6.022. बघा बरं किती सोपं केलं आपण. म्हणजे हा नंबर वरचा तो 10 च्या मध्ये आणला 0 आणि 10 च्या, जो खालचा नंबर आहे तो सुद्धा आपण 0 आणि 10 च्या मध्ये आणला. असा कोणताही नंबर आपल्याकडे असेल 4 3 2 5 हा नंबर आहे, तो मला काय केलं पाहिजे, 0 आणि 10 च्या मध्ये आणला पाहिजे. 0 आणि 10 च्या मध्ये कसा आणणार बघा मी, 4.325. म्हणजे फक्त आणि फक्त खेळ कोणाचा आहे, डेसिमल पॉइंटचा फरक आहे आणि खेळ आहे. ओके, मग डेसिमल पॉइंटची आपल्याला गेम कळली पाहिजे. डेसिमल पॉइंट कुठं आणलेला आहे बघा, इथं आणलेला आहे मी. ओके, 4.325 म्हणजे इथं 4.325 हा नंबर कसा आहे, 0 आणि 10 च्या मध्ये आहे. हा सुद्धा नंबर चेक करा 0 आणि 10 च्या मध्ये, म्हणजे कोणताही नंबर असू दे तो फक्त आपल्याला 0 आणि 10 च्या मध्ये आणता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी गेम कोणाची असणार आहे, डेसिमल पॉइंटची फक्त आपल्याला गेम करायची आहे. ओके का, मग आता मी काय करतोय बघा, पहिला नंबर आहे तो डिस्कस करूया. पहिला नंबर कसा आहे, 0 पॉइंट हा नंबर आहे. ओके, मी काय केलं 3.21 इथं असं लिहिलं. आपल्याला त्याचा अधिकार आहे का तसं 2 नंबर लिहिण्याचा, नाही. मग मी काय केलं, हा जो डेसिमल पॉइंट आहे हा तो मी काय केला, पुढे नेला. डेसिमल पॉइंट काय नेला, पुढे. किती डेसिमल प्लेस, किती प्लेसेस पुढे नेला बघा, 1 प्लेस, 2 प्लेस, 3 प्लेस, 4 5 6 प्लेस. म्हणजे हा डेसिमल पॉइंट मी 6 प्लेसेस पुढे नेला आणि इथं आणून ठेवला. म्हणजे कुठं, इथं. म्हणजे हा डेसिमल पॉइंट इथं आलेला आहे बघा. ओके का, इथला डेसिमल पॉइंट तिकडे नेला. मग आपण हा डेसिमल पॉइंट 6 प्लेसेसने जर पुढे नेला तर मी इथे लिहिणार आहे इंटू 10 रेज टू. आपलं सायंटिफिक नोटेशन कसं आहे बघा, कॅपिटल N इंटू 10 रेज टू स्मॉल n. तर कॅपिटल N म्हणजे हे असणार आहे, दिस इज 3.21 म्हणजे कॅपिटल N इंटू 10 रेज टू. आता इथं मला n लिहिलं पाहिजे. पण 10 ची जी पॉवर आहे, 10 ची इथं पॉवर आपल्याला ती कशी आणली पाहिजे, तर बघा डेसिमल पॉइंट काय गेलाय, पुढे गेलाय. किती प्लेसेसने पुढे गेलाय, तर 6. 1 2 3 4 5 6 सॉरी 1 2 3 4 5 आणि 6 प्लेसेसने जर डेसिमल पॉइंट पुढे गेला तर इथं लिहिणार मी 6. 10 ची पॉवर किती असणार आहे, 6. म्हणजे याचा अर्थ काय, किती प्लेसेसने डेसिमल पॉइंट पुढे गेलाय, 6 न, म्हणून तो इथं 10 ची पॉवर लिहिली. पण डेसिमल पॉइंट 6 न जर पाठीमाग आला असता, कितीनं, 6 प्लेसेसने डेसिमल पॉइंट जर पाठीमाग आला असता तरी सुद्धा मी इथं किती लिहिलं असतं, 6 लिहिलं असतं. म्हणजे डेसिमल पॉइंट पुढे जाऊ दे किंवा डेसिमल पॉइंट पाठीमागे येऊ दे, मी इथं 6 लिहिलं असतं. परंतु कंडिशन एक आहे की त्या 6 ला इथं साइन कोणता असेल, म्हणजे इथं जे 6 असेल त्याला जे साइन असेल ते साइन पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल, हे कशावरती डिपेंड आहे बघा. तर मी ते नोट लिहितोय, तर ती नोट अतिशय इम्पॉर्टंट आहे. नोट काय आहे बघा, जर मराठीतच लिहितोय मी, जर डेसिमल पॉइंट पुढे गेला, खाली लिहितो जरा, जर डेसिमल पॉइंट पुढे गेला तर 10 ची पॉवर निगेटिव्ह लिहा. आणि जर डेसिमल पॉइंट पाठीमागे आला तर 10 ची पॉवर पॉझिटिव्ह लिहा. ओके, काय करायचं कळलंय. आता मला सांगा, हा जो पहिला नंबर आहे 0.000000321 याच्यामध्ये आपण काय केलंय, हा डेसिमल पॉइंट पुढे नेलेला आहे. किती घरं पुढे नेला, तर 6 डेसिमल प्लेसेस पुढे नेला. म्हणून इथं काय आपली नोट सांगते, पुढे गेला असेल तर इथं निगेटिव्ह लिहा. म्हणजे इथं 6 आहे, तिथं मी इथं लिहिणार आहे -6. म्हणजे आपलं जी व्हॅल्यू आहे ती कशी आहे बघा, 3.21 × 10⁻⁶. ओके का,
हा आहे आपलं पहिल्या क्वेश्चनचा आन्सर की जे आपण सायंटिफिक नोटेशनच्या लँग्वेज मध्ये लिहिलेला आहे. आता सेकंड क्वेश्चन जो आहे आपल्याकडे काय आहे बघा, हा नंबर आहे 6022 आणि त्याच्या पुढे 0 आहे. किती झिरो असतील तर 20 झिरोज मी त्याच्या पुढे लिहिलेले आहेत. मग आता मला काय केलं पाहिजे, तो नंबर सायंटिफिक नोटेशन मध्ये लिहायचा असेल तर मी इथे पहिल्यांदाच लिहिणार आहे 6.02 आणि 2 असं लिहिणार आहे. कसं लिहिणार आहे 6.02. आता हे तुम्ही कन्फर्म केलं पाहिजे की जो इथे नंबर लिहिलेला आहे तो नंबर 1 आणि 10 च्या मध्ये आहे का, आहे की 6.0 म्हणजे हा नंबर 1 आणि 10 च्या मध्ये आहे. म्हणजे ही व्हॅल्यू कोणाची मिळाली आपल्याला, तर कॅपिटल एन ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. ओके, याच्या पुढे लिहिणार आहे मी 10 काहीतरी पॉवर असेल. आता ती पॉवर मी कशी लिहिणार आहे बघा, मी काय केलं सुरुवातीला मी लास्टला होतो म्हणजे डेसिमल पॉइंट आपण कुठे आणलेला आहे तर इथं आणलेला आहे. मग किती प्लेस पाठीमागे आलोय बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 आणि 23. म्हणजे तिथं आपण या नंबरच्या लास्टला होतो, त्या नंबरच्या एंडिंगला जेव्हा आपण होतो तेव्हा तिथून आपण स्टार्ट केलं आणि डेसिमल प्लेसेस किती पाठीमागे आलो आपण 23 प्लेसेस डेसिमल आपण पाठीमागे आलो. तर इथं लिहिणार आहे मी 23 आणि 23 लिहिल्यामुळं आपली नोट काय सांगते, जर डेसिमल पॉइंट पुढे गेला तर 10 ची पॉवर निगेटिव्ह. आपण पुढे गेलोय का, नाही पाठीमागे आलोय ना. पुढे काय सांगितलं बघा, आणि जर डेसिमल पॉइंट पाठीमागे आला तर 10 ची पॉवर काय लिहा, पॉझिटिव्ह लिहायची असते. कशी लिहायची असते आपल्याला, पॉझिटिव्ह. म्हणजे इथे लिहिणार आहे मी +23 म्हणजे 6.022 into 10⁻+23. दिस इज द सायंटिफिक नोटेशन. आता मला सांगा, हा जो इतका मोठा नंबर होता 6022 आणि त्याच्या पुढे 20 झिरोज होते, तो इतका मोठा असलेला नंबर आपण असा त्याला श्रिंक कॉम्प्रेस करून लिहिला. ओके का, मग हे कम्फर्टेबल आहे का, वरचा नंबर लिहिणं कम्फर्टेबल आहे, हा हे नंबर लिहिणं आपल्याला कम्फर्टेबल असणार आहे. ओके, मग आता कोणताही नंबर असेल तर तो आपल्याला या सायंटिफिक नोटेशन मध्ये एक्सप्रेस करता यायला पाहिजे. ओके, राईट डाऊन. आता काही क्वेश्चन्स देतो मी तुम्हाला आणि ते क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत की जे सायंटिफिक नोटेशनच्या लँग्वेज मध्ये लिहायचे आहेत. क्वेश्चन इथे लिहून घ्या. राईट द फॉलोइंग नंबर्स इन सायंटिफिक नोटेशन. ओके, याच्यामध्ये फर्स्ट 2 3 4 5 अतिशय सिंपल क्वेश्चन आहे आणि अतिशय सिंपल नंबर मी फाइंड केलाय बघा. 2 3 4 5 हा जो नंबर आहे तो मला सायंटिफिक नोटेशन मध्ये एक्सप्रेस करायचा आहे. मग तो कसा एक्सप्रेस करणार आहे तर बघा, या नंबरला मी काय करू शकतोय, 0 आणि 10 च्या मध्ये लिहू शकतोय का, तर लिहू शकतोय. कसं लिहिणार 0 आणि 10 च्या मध्ये, तर 2.345. हा म्हणजे हा नंबर जो होता 2 3 4 5 जर रीड करायचा तर कसं रीड करणार 2345. हा जो नंबर आहे तो मी 2.345 मध्ये लिहिला. म्हणजे 0 आणि 10 च्या मध्ये मी त्याला एक्सप्रेस केलेला आहे. 0 आणि 10 च्या मध्ये एक्सप्रेस केला तर इंटू इथं आपल्याला किती आहे 10 इथं पॉवर आहे. आता मी काय करतोय बघा, आता सध्या मी कुठं आहे तर या नंबरच्या लास्टला आहे. कुठं आहे, नंबरच्या लास्टला. मी तिथून स्टार्ट केलं आणि पाठीमागे आलो आणि पाठीमागे आल्यानंतर मी इथं डेसिमल पॉइंट दिलेला आहे. म्हणजे आता सध्या आपण कुठं होतो 5 या प्लेसेसला. म्हणजे इथं डेसिमल पॉइंट जो होता तो आपण इथून आला आणि इथं डेसिमल पॉइंट दिला. ओके, मग किती प्लेसेस पाठीमागे आलो 1 2 आणि 3 प्लेसेस पाठीमागे आलो. त्यामुळे इथे लिहिणार आहे मी 10⁻3. आणि नोट काय सांगते, जर पाठीमागे आला डेसिमल पॉइंट जर पाठीमागे आला तर 10 ची पॉवर काय लिहायची असते आपल्याला, पॉझिटिव्ह. म्हणजे इथं आन्सर काय येणार आपलं 2.345 into 10⁻3. मग तुम्हाला कळलं असेल की ही जी इथं नोट आपण लिहिलेली आहे ती किती आणि किती इम्पॉर्टंट आहे. अतिशय महत्वाची नोट आहे. सेकंड क्वेश्चन मी देतो याच्यामध्ये तुम्हाला 345.98 into 10⁻3. आता हा जो नंबर आहे तो दिसताना तुम्हाला ऑलरेडी दिसतोय की हा नंबर ऑलरेडी सायंटिफिक नोटेशनच्या रूपात आहे, परंतु नाही. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर डेसिमल पॉइंटच्या अगोदर जो नंबर आहे 345 त्याला आपण कसं रीड करतोय 3405. म्हणजे हा नंबर 0 आणि 10 च्या मध्ये आहे का, म्हणजे 345 डेसिमल पॉइंटच्या अगोदरचा नंबर 0 आणि 10 च्या मध्ये आहे का, नाही. मग आपल्याला काय केलं पाहिजे, तो नंबर म्हणजे हा पूर्ण नंबर 0 आणि 10 च्या मध्ये आणला पाहिजे. मग कसा आणला पाहिजे बघा,
तर आता सध्या डेसिमल पॉईंट इथं आहे, आपल्याला काय केलं पाहिजे, हा डेसिमल पॉईंट उचलला पाहिजे आणि तो पाठीमागे शिफ्ट केला पाहिजे आणि तो इथं आणून ठेवला पाहिजे. म्हणजे आपली नंबर कसा होणार आहे बघा, 3.4598. आता हा जो नंबर दिसतोय 3.4598, तो नंबर 0 आणि 10 च्या मध्ये आहे का, तर आहे की. मग आपल्याला असं सायंटिफिक नोटेशन लिहायचं असते, इंटू 10⁻². इथं जे 3 होतं त्या 3चं काय होणार, ते 3 आहे तसंच राहील का, नाही. आपण डेसिमल पॉईंट शिफ्ट केल्यामुळे ही पॉवर सुद्धा काय होते, चेंज होते. म्हणजे 10 ची जी पॉवर आहे ती कशावरती डिपेंड असते, तर या डेसिमल पॉईंट वरती. जर तुम्ही डेसिमल पॉईंट पाठीमागे शिफ्ट केला किंवा जर तुम्ही डेसिमल पॉईंट पुढे शिफ्ट केला तर 10 ची पॉवर काय होत राहते, चेंज होत राहते. मला सांगा, डेसिमल पॉईंट 2 न पाठीमागे आला त्यामुळे 10 ची पॉवर 2 न वाढवा, म्हणजे इथं 10⁵5 लिहिलं पाहिजे. किती लिहिलं पाहिजे, 5. मग काय करायचं असतं, लक्षात ठेवा तुम्ही एक पॉईंट, डेसिमल पॉईंट पाठीमागे गेला तर 10 ची पॉवर इन्क्रीज करा आणि डेसिमल पॉईंट पुढे गेला तर 10 ची पॉवर डिक्रीज करा. हे पण तुम्ही लिहा. हे झालं पॉझिटिव्ह साइन आणि निगेटिव्ह साइन बाबत. आता मी काय सांगतोय, 10 ची पॉवर कधी इन्क्रीज करायची कधी डिक्रीज करायची ते सांगतो. हे तुम्ही लिहिलं असतील. मी अजून एक नोट देतोय तुम्हाला. तर 2 नोट जर तुम्ही परफेक्ट केल्या तर सायंटिफिक नोटेशन मध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, जर डेसिमल पॉइंट पाठीमागे आला तर 10 ची पॉवर इन्क्रीज करा. आता किती प्लेसेस न पाठीमागे आलाय तुम्ही, इथं 2 प्लेसेस न, त्यामुळे 10 ची पॉवर 2 न इन्क्रीज करा. आणि जर डेसिमल पॉइंट पुढे गेला तर 10 ची पॉवर काय करायची, डिक्रीज करा. ओके, तर ही आहे आपली सेकंड नोट. या 2 नोट जर तुम्ही परफेक्ट केल्या तर सायंटिफिक नोटेशन मध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देतोय. ओके, आता काही क्वेश्चन देतो तुम्हाला, ते होमवर्क असेल तर तुम्ही इथं लिहून घ्यायचं आहे. होमवर्क साठी काही क्वेश्चन देतोय. याच्यामध्ये इथं फर्स्ट आहे क्वेश्चन, 987.645 into 10⁸8 हा नंबर आहे, मला सायंटिफिक नोटेशन मध्ये लिहायचा आहे. सेकंड आहे 357.9. थर्ड आहे 45892.123 हा नंबर सायंटिफिक नोटेशन लिहा. फोर्थ आहे 0.0003A987 हा सुद्धा नंबर मला सायंटिफिक नोटेशन लिहा. 5 आहे 0.002198 हा सुद्धा नंबर मला सायंटिफिक नोटेशन मध्ये लिहायचा आहे. तर हे सगळे नंबर सायंटिफिक नोटेशन मध्ये लिहित असताना पहिल्या माइंड मध्ये कोणती गोष्ट स्किप आपल्याला पाहिजे, तर दिलेला डेसिमल पॉईंटच्या अगोदरचा नंबर 0 आणि 10 च्या मध्ये पाहिजे आणि 10 ची पॉवर मग आपण ती ऍडजस्ट करणार. या 2 नोट तुम्ही फॉलो करा. या 2 नोट वरून तुम्ही हे सगळ्या क्वेश्चनचे आन्सर लिहू शकता. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण या सायंटिफिक नोटेशन वरती अजून काही क्वेश्चन्स बघूया आणि सिग्निफिकंट फिगर्स काय असतात हे डिस्कस करूया. ओके, थँक्यू.